रविवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिराने एक वेगळा थरार अनुभवला. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या वक्त्याने चमत्कार केला. 1200हून अधिक श्रोत्यांना त्यांनी तब्बल 5 तास सभागृहात खिळवून ठेवले. सायंकाळी 6 वाजता सभागृहात आलेले श्रोते रात्री 11 वाजता व्याख्यान संपल्यानंतरच बाहेर पडले. भारत का भविष्य या विषयावर ते सलग 3 तास 40 मिनिटे बोलत राहिले. यामुळे सोलापूरच्या सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहासात एक अभूतपूर्व घटना नोंदवली गेली. व्याख्यानाची वेळ सायंकाळी 6:30ची होती, परंतु अर्धा तास आधीच सभागृह खचाखच भरून गेले. सभागृहाबाहेर मांडलेल्या खुर्च्याही कमी पडल्या. अभ्यासपूर्ण संदर्भ आणि दाखले देत कुलश्रेष्ठ यांनी भारताच्या इतिहासाचा कधीही पुढे न आलेला पट उलगडून दाखवला. व्याख्यानाच्या सुरुवातीला जो उत्साह होता तो शेवटपर्यंत कायम होता. श्रोतेही शेवटपर्यंत खुर्चीला खिळून होते. व्याख्यान पूर्ण होईपर्यंत वक्त्याने एकदाही पाणीही पिले नाही. भारत, सनातन हिंदू धर्म आणि भारताचे भविष्य या विषयावर कुलश्रेष्ठ यांनी अतिशय भेदक मांडणी केली.